जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. कोल्हापूरचं एक कुटुंब पुण्याला मुलगी पाहायला जातं. मुलाचे वडील: तुमची मुलगी काय करते ओ? मुलीचे वडील: ॲक्टर आहे ओ टिकटॉकवर. आणि तुमचा मुलगा काय करतो? मुलाचे वडील: आर्मीत आहे, पबजीमध्ये. गण्या आईला: आई, मी देवासारखा दिसतो का ग? आई: नाही, पण तू असं का विचारतोस? गण्या: कारण मी गावात कुठेही गेल्यावर सगळे मला हेच म्हणतात सारखं, अरे देवा, हा पुन्हा आला. मण्याला कोणीतरी का नाही सतत मेसेज करून त्रास देत होतं. कंटाळून मण्यानं नवीन सिम कार्ड घेतलं आणि त्या व्यक्तीला मेसेज केला, मी का नाही नंबर बदललाय, आता मला कसा त्रास देशील ते मी बघतोच. मास्तर: बंटी, जर वाघ तुझ्या मागं लागला तर तू काय करशील? बंटी: मी झाडाच्या मागं लपीन. मास्तर: वाघानं तुला पाहिलं तर? बंटी: मी झाडावर चढीन, त्यात काय? मास्तर: वाघ पण झाडावर चढला तर? बंटी: मी नदीत उडी मारेन. आणि मास्तर पुन्हा विचारतो, आणि त्यानं नदीत उडी मारली वाघानं तर? बंटी: मास्तर, म्हणजे वाघ मला खाईन तवाच तुमचं समाधान होईल बरं का. नवऱ्याला स्त्री का म्हणतात? कारण नवरा नारळासारखा बाहेरून कडक तर आतून पाण्यासारखा गोड असतो. बायकोला सौ का म्हणतात? कारण ती एकटीच का नाही 100च्या बरोबरीची असते बघा. आजोबा: मास्तर, माझा नातू अभ्यासात कसा आहे? शिक्षक: आजोबा, असं समजा की आर्यभट्टानं शून्याचा शोध ह्याच्यासाठीच लावला होता बघा. परदेशात का नाही 2 बटरस्कॉच 1 व्हॅनिला. भारतात 10 वाले 2 20 वाले 3 आणि ती समोरची मुलगी खाते त्या फ्लेवरचं 1. आजच्या जमान्यातलं एक सत्य: झोप कधी येते? झोप का नाही डोळे बंद केल्यावर नाही, तर नेट बंद केल्यावर लगेच येते. वडील: शेजारच्या चारुताला बघ, परीक्षेत पहिली आली. म्हण्या: बाबा, तिलाच बघायचो म्हणून तर परीक्षेत नापास झालोय बघा. म्हण्या आणि जना आपापल्या बायकांविषयी बोलत असतात. म्हण्या: बायको अशी शक्ती आहे जिच्या नुसत्या रोखून बघण्याने दुधी भोपळ्याच्या भाजीला देखील का नाही पनीरचा स्वाद येतो बघा. मुलाच्या लग्नासाठी मुलगी पसंत पडली. ज्योतिषी पत्रिका पाहू लागले. ज्योतिषी: वा, दोघांचे 36 गुण जुळतायत. हे ऐकलं आणि मुलाचे वडील उठून जायला निघाले. ज्योतिषी: अहो, काय झालं? निघालात का? मुलाचे वडील: अव, पोरग तर नालायक आहेच, मग सून बी तशीच आणायची का? बायको: तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? नवरा: होय, अगदी शहाजहानने त्याच्या बायकोवर केलं तितकं. बायको: म्हणजे माझ्या मरणानंतर तुम्ही ताजमहाल बांधणार? नवरा: मी जमीन का नाही घेऊन ठेवली आहे, तूच उशीर करतेस बघ. नवरा लाडात येऊन का नाही: माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बायको: मग काय, माझं तुमच्यावर नाही का? माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्यासाठी तर मी जगाशी भांडू शकते. नवरा: पण तू तर दिवस रात्र माझ्याशीच भांडत असतेस. बायको: अहो, असं काय म्हणता, तुम्हीच तर माझं जग आहात. शेजारच्या काकू आमच्या दारात उभ्या राहून 1.5 तास गप्पा मारत होत्या, पण त्या घरात येऊन नाहीत बसल्या, कारण कारण त्यांना का नाही उशीर होत होता. जण्या: मित्रा, तारे का चमकतात? म्हणे: तू सायन्स घेतलं होतंस का? जण्या: नाही. म्हणे: ते आजोबा आहेत, हसतायत. तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केलीये, तो म्हणाला. पण मी काही पाठीमागे लागले नव्हते. ती ठसक्यात म्हणाली. बरोबर आहे. सापळा कधी उंदराच्या पाठलाग करतो का? त्यानं विचारलं. पोराची आई: माझं पोरग सारखं आय आय करत असतं. मैत्रीण: ते कसं पोराची आय? रोज आयपॅड, आयपॉड, आयफोन असं काही बाही बरळत असतंय. एका का नाही निर्जन ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी वेपर्स खात बसली होती. मुलगी: विनू,
आता या क्षणी तुला काय वाटतंय रे मुलगा? मला असं वाटतंय की तू माझ्यापेक्षा जास्त वेपर्स खाल्ली. शिक्षक चिंकीला, आज शॉर्ट स्कर्ट का बरं घालून आली आहे चिंकी? सर, आज हाफ डे आहे ना म्हणून. आणि फुल डेला फुल ड्रेस घालून येते. गण्या कोपऱ्यातून जोराने ओरडतो. सर, सुट्टीच्या दिवशी पण क्लास घ्या ना. नवरा, आज तू एवढा स्वयंपाक का केला? खाणारे तर आपण दोघेच आहोत ना. बायको, मला का नाही उरलेल्या अन्नापासून नवीन पाककृती बनवायची आहे. रेसिपी शिकायची आहे. पती, आज रविवार आहे आणि मला संपूर्ण दिवस मजेत घालवायचा आहे म्हणून मी का नाही सिनेमाची 3 तिकिटे आणली आहेत. पती, पण ती तिकिटे कोणासाठी? पती, तू आणि तुझ्या आईबाबांसाठी. पती पत्नीला, मला आवडत नसताना तुला कुत्री घरी आणायची एवढं हौस का? तेच मला कळत नाही. पत्नी पतीला, तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून. बायको, चहा बनवू का? नवरा, हा ठीक आहे बायको. आलू टाकू का हो? नवरा, ओके बायको. वेलची पण टाकते. नवरा, हा चालेल की. बायको, तुळस आरोग्यासाठी चांगली असते. नवरा, एक काम कर, मोहरी जिरे घालून त्याला फोडणी पण दे आता. बाई, दादा, अशी एक साडी भन्नाट दाखवा की ती बघून माझी धाकटी जाऊन मनातल्या मनात जळून खाक होईल. दुकानदार, मॅडम, अशीच एक साडी होती जी आता तुमची जाऊबाई का नाही घेऊन गेली बघा.